तर नमस्कार. हे बघा आपण आज ह्या वड्या बनवलेल्या आहेत. एकदम हेल्दी आहेत. ह्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे. कारण आपण ह्या नुसत्या तिळाच्या नाही तर ह्याच्यामध्ये आपण अजून एक पदार्थ वापरून या खूप छान अशा पौष्टिक बघा वड्या बनवलेल्या आहेत. तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी एकदम मऊसूत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक या वड्या आहेत. आणि थंडी चालू आहे, भरपूर थंडी आहे. तर थंडीमध्ये आपण तीळ खाणे किती महत्त्वाचे आहे. तर नुसतं तीळ न खाता आपण ह्याच्यामध्ये अजून एक पदार्थ वापरून बघा अशा छान अशा सुंदर आणि टेस्टी आपण वड्या बनवलेल्या आहेत. तर नमस्कार, मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये. तर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूयात ह्या वड्या मी कशा बनवलेल्या आहेत. तर ह्याच्यासाठी मी हे पाव किलो बिना पॉलिश केलेले तीळ घेतलेले आहेत. शक्यतो बिना पॉलिश केलेलेच तीळ वापरा, ह्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं. आणि जे पॉलिश केलेले तीळ असतात त्याला पॉलिश करून करून म्हणजे त्याच्यामधलं जे भरपूर असं काय हे असतं ना, त्या कॅल्शियम वगैरे ते सगळं निघून जातं. त्याच्यामुळे आपण हे बिना पॉलिश केलेलेच एकदम हेल्दी हे तीळ घेतलेले आहेत. तरी छान असे आपण मंद गॅसवर कढई चांगली गरम करायची आणि मग मंद गॅसवर हे सतत ढवळत राहायचं, हलवत राहायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. असं चटचट असा आवाज येईपर्यंत आपण हे तीळ असे बघा भाजून घेतलेले आहेत. थोडासा असा याचा रंग चेंज होतो. तर आता आपण एका मोठ्या डिशमध्ये काढणार आहोत म्हणजे तीळ आपले छान असे थंड होतील. ह्याला घाम येणार नाही, असं भरपूर असं पसरवून ठेवायचं. तर बघा तीळ थंडच होत आहेत आपले. तर आता आपण एका त्याच कढईमध्ये आपण हे मखाना घेतलेले आहेत. तर हे मखानासुद्धा पाव किलोच घेतलेले आहेत. पाव किलो तीळ आणि पाव किलो मखाना. तर मखाना किती पौष्टिक आहे खाण्यासाठी हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर असेच आपण मखाने खाल्ले नाही जात तर मग आपण हे वडीमध्ये टाकून हे आपण मुलांना खायला देऊ शकतो. म्हणजे जे मुलांना आवडत नाही मखाना ते तर वडीमध्ये गेल्यामुळे ते आपल्या पोटात नक्की जातील. तर मखानामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे ना, त्याच्यामुळे आपले जे हाडं आणि दात आहेत ना ते खूप असे बळकट होतात. आणि ह्याच्यामध्ये पोटॅशियम आणि कमी सोडियममुळे आपले हृदय पण एकदम मजबूत राहते. तर बघा आपण मखाना मस्त भाजून घेतलेला आहे आणि तो आता थंड करण्यासाठी एका डिशमध्ये ठेवलेला आहे. आता जे आपण तीळ भाजून घेतलेले ते पण आता छान असे थंड झालेले आहेत. आता ह्याची तिळाची आपण अशी जाडसर पावडर करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. तर बघा याप्रमाणे आपण अशी पावडर करून घेतलेली आहे. जास्त एकदम बारीक नाही करायची, थोडंसं जाडच ठेवायचं. आणि हा मखाना आहे ह्याची पण आपण पावडर करायची आहे. तर मखाण्याची पूर्णपणे पावडर करणार आहोत आपण, ह्याला जाडसर नाही ठेवायचं. तर बघा मस्त अशी पावडर करून घेतलेली आहे आपण मखाण्याची. तर मखाना बघा असा खाल्ला नाही जात तर आपण हे वडीमध्ये टाकून हा आपण घरच्यांना, मुलांना, लहान मुलांना खाऊ घालू शकतो. तर आता हे दोन्ही पदार्थ आपण पावडर करून घेतलेले आहेत. तर आता एका लोखंडी कढईमध्ये आपल्याला म्हणजे वडी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. तर बघा 1 चमचा मी तूप टाकलेला आहे आणि हे मी 2 कप गूळ घेणार आहे. तर हा गूळ पण ऑर्गॅनिक वापरलेला आहे मी. जो पिवळा गूळ मिळतो तो नाही, तर हा थोडासा काळसर गूळ असतो तो वापरलेला आहे. तर बघा 2 कप गूळ घेतलेला आहे. आता ह्याचं आपल्याला ना असं मेल्ट करून घ्यायचं आहे. तर ह्याचा आपण पाक वगैरे नाही करणार आहे की 1 तारी 2 तारी असं नाही करायचं आहे. तर फक्त गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत त्या एकदम कडक न होता एकदम अशा मऊसूत झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी फक्त आपल्याला गूळ हा मेल्ट करून घ्यायचा आहे. आणि मी हा साधाच गूळ वापरलेला आहे, हा चिक्कीचा गूळ नाही आहे. तर हा बघा आपण गूळ असं छान असा मेल्ट करून घेत आहोत. हळूहळू मंद गॅसवर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे गूळ आपला जळता कामा नये. तर बघा मस्त असं पूर्णपणे गूळ आपण मेल्ट करून घेतलेला आहे. बघा छान अशी उकळी आलेली आहे. या गुळाच्या ज्या पाकाला आपण पूर्णपणे पाक नाही केला आहे. आता हे तिळाची पावडर आणि मखाण्याची जी पावडर करून घेतलेली ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. एकदम झटपट आता मिक्स करायचं आहे हे सगळं आणि मग लगेच आपल्याला ह्याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा मस्त असं आपण एकजीव असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ आणि तीळ आणि मखाण्याची पावडर आहे ना ती एकदम अशी मिक्स झाली पाहिजे आणि आपल्या वड्या पण छान अशा झाल्या पाहिजेत. त्याच्याकरता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण गॅस बंद करून हे खाली उतरवून हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव.
होईपर्यंत. आणि एका डिशला आपण हे बघा तूप लावून घेतलेलं आहे, कारण आपल्याला आता ह्याच्यामध्ये वड्या थापायच्या आहेत ना म्हणून. तर हे सगळं मिश्रण आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. ज्या डिशमध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहेत ना, थोडीशी अशी पसरट डिश घ्या आणि कडेवाली घ्या, म्हणजे छान अशा वड्या बनतील आपल्या. तर बघा मस्त आपण हे सगळं सारण आता काढून या डिशमध्ये थापणार आहोत. तर सारण थोडं गरम असल्यामुळे हे जरा बघा पसरत नाही आहे. तर थोडंसं कोमट झालं ना की ते मस्त असं पसरणार आहे. तर बघा थोडं चिकटत आहे, पण हळूहळू आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने असं छान असं पसरवून घ्यायचं आहे. तर बघा हे मी एक तांब्या घेतलेला, हे गरम असल्यामुळे आपण तांब्याने त्याला असं हे करू शकतो, पसरवू शकतो, म्हणजे हाताला चटका वगैरे लागणार नाही. तर बघा जे उरलेलं होतं सारण ते पण आता आपण हळूहळू या डिशमध्ये टाकून मस्त असं पसरवून घेतलेलं आहे बघा. आणि एक वाटी किंवा तांब्या किंवा एक प्लेटने तुम्ही हे असं पसरवू शकता. बघा तांब्याला थोडंसं तूप लावलं मी आणि हे छान असं तांब्याच्या साहाय्याने आपण हे असं सगळं लावून घेऊया एका डिशला, म्हणजे आपल्या हातालाही चटका लागणार नाही आणि वड्याही छान अशा लवकर सेट होतील. नाहीतर मग थंड झाल्यामुळे आपल्याला हे नीट सेट करता येणार नाही. तर आता थोडंसं मी भाजलेले तीळ बाजूला ठेवलेले, ते पण आपण ह्याच्यामध्ये वरतून असं सजावटीसाठी आपण टाकू शकता. म्हणजे जेव्हा आपण वड्या खाऊ ना तेव्हा खूप छान दिसेल, असं दिसायलाही सुंदर दिसतं. तर बघा हे तीळ पण आपण असे थोडे दाबून घेतले आहेत, म्हणजे पडू नये म्हणून. तर हे मी पिस्त्याचे काप केलेले थोडेसे पातळ असे. तर ते पिस्त्याचे कापही आपण टाकणार आहोत. तर जरा छान असे वडीला जरा छान दिसेल वडी, आणि सजवली की जरा दिसायलाही भारी दिसतं. तर बघा आपण हे सगळं छान असं लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे थंड करायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपण हे कट करून घेऊया. तर बघा मस्त असं वडीचं जे सारण आहे ते थंड करून घेतलेलं आहे आणि एका चाकूच्या साहाय्याने आपण हे कट करून घेत आहोत. मस्त अशा स्क्वेअर शेपमध्ये आपण कट करून घेणार आहोत. तर बघा छान अशा कट करून घेत आहोत. तर प्रत्येकजण म्हणजे लाडू वगैरे बनवतोच, आणि फक्त तीळ आणि गूळ न वापरता आपण ह्याच्यामध्ये मखाना वापरून ही वडी एकदम पौष्टिक बनवलेली आहे. तर तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली नक्की सांगा. आणि ह्याच्यामध्ये मी ऑर्गॅनिक गूळ वापरल्यामुळे आपलं ज्याच्यामध्ये म्हणजे ज्यांचं रक्त वगैरे कमी असतं त्यांनी जी वडी खाल्ली ना तर त्यांचं नक्कीच हिमोग्लोबिन वाढायला मदत होईल. आणि तिळामध्ये आणि मखाण्यामध्ये तर भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर बघा आपल्या वड्या मस्त अशा सुटत आहेत बघा. आपण या उलतानाच मागची साईड असते ना त्याच्याने काढतोय आहे, म्हणजे छान अशा या निघत आहेत, तुटत नाही आहेत कुठेच. बघा किती छान अशा सुटत आहेत वड्या, आणि किती छान असं आपण त्रिकोणी ह्याला शेप दिलेला आहे. जी काजू कतली असते ना त्याप्रमाणेच आपण ह्याला शेप दिलेला आहे. तर बघा किती एकदम इझिली सोप्या पद्धतीने हे निघत आहेत वड्या, कुठेही चिकटलेल्या नाही आहेत. हे बघा मस्त अशा या छान अशा वड्या झालेल्या आहेत. आता आपण या मस्त असे सर्व करूया, आणि एका छान अशा डब्यामध्ये भरून ठेवू शकता तुम्ही. या कुठेही खराब होणार नाहीत, म्हणजे 1-2 महिनेही तुम्ही हे ठेवून खाऊ शकता, तीळ आणि मखाना वडी. तर बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि ही वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, माझी आयडिया कशी वाटली, की मी ह्याच्यामध्ये मखाना वापरून, नुसतं तीळ आणि गूळ न वापरता मखाना वापरून ही एकदम पौष्टिक वडी बनवलेली आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याची जर भरड मिक्स केली तरीही चालेल. तर बघा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.